मित्रांनो नमस्कार, मी बाळू चौधरी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण शिवाजी महाराजांच्या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग या किल्ल्याची ओळख करून घेणार आहोत। तर सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात जुना किल्ला शिल्हार राजघराण्याचा राजा भोज दुसरा यांनी हा बांधलेला आहे। याचा कालावधी, बांधकाम करण्याचा कालावधी 1193 ते 1205 या काळात बांधला गेला आणि पुनर्रचना केली। तर चला आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये जाऊन त्याची माहिती घेऊ। व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। तर चला बघूया आपण। केळमारीचे किल्ले बघणार, इतिहास जिवंत करून बघायचं, त्या काळात गेलसं वाटलं पाहिजे। तर नमस्कार, माईकोला पहिले ओळख करून देतो। माझं नाव महेंद्र जावकर। तर विजयबद्दल पुणेचा जय भवानी जय शिवाजी। किल्ला राजा भोज या काल बांधले गेलेले आहे। का राजा भोज और का गंगू तेलीन पन्हाळगड शिलारगडातली आहे। तर 1195-1205 तर हा किल्ला बांधायला 10 वर्ष लागली बांधायला बघा। आता याला 830 वर्ष आली। मग जुना किल्ला आहे, म्हणजे महाराज किल्ला 400 वर्षापूर्वीचा। पण ह्या ठिकाणी कसं आहे, शिवाजी महाराजांची जास्ती लढाई झाली होती, प्रतापसारखे वगैरे, मग ते केले कान्होजी आंग्रे आणि त्यांच्यावेळी डच इंग्रज पोर्तुगीज। समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रजांनी जास्ती डोळाचा किल्ला होती, कारण ही समोरचा खाडी आहे ब्लॅकवॉटर, याला पाठीमागे अरबी समुद्र आहे। तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी 1718 साली एक तोंगोळ्यांचे मारेसांना व्हाईट कलर, हे पाहिजे हे पांढरे जे बघायत ना, हे सर्व कॅनबल स्पॉट आहेत बघा। तर एकूण सर एक किल्ल्यावरती 16 लढाई झालं, 16। त्यामध्ये 14 लढाई पण जिंकलो, 2 कशा हरलो। किल्ल्यात होते काही मुलीचं नाव होतं लाडूबाई, तिचं लग्न होतं। बरीचशी मंडळी किल्ला सोडून बाहेर गेली आणि ब्रिटिशांनी मौका साधला आणि 2 दिवस सर तो पण मारा सुरू केला। एवढा मारा करून सुद्धा त्याने वॉल भिंत तुटली ब्रिटिशांना। मग त्यातील किल्ल्याला नाव दिलं होतं रॉक ऑफ जिब्राल्टर, म्हणजे काय कठीण बेट, युरोपची खाडी, म्हणजे आजपर्यंत कुणाला किल्ले जिंकता आला नाही असा आपला किल्ला आहे। आता पाठवून इंग्रज कसे आले, पितुरीमुळे। सर आपले जे किल्ले जास्त म्हणजे बंड पितुरी। जुना किल्ला 5 एकर आतमध्ये राजाभाऊच्या काळातला 1218 साली यादवांनी ताब्यात घेतला, देवीचे यादवराजे। 1354 साली विजयराजा कृष्णदेवराय त्यांनी यादवांचा पराभव केला। 1431 साली बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह त्यांच्या 5 तुकडे लक्षात ठेवा, तुम्हाला महत्त्वाचे आहेत: निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बिदरशाही आणि इमादशाही। सर 5वा भाग तो विजापूरचे आदिलशाह, त्यांच्या किल्ला 125 वर्ष त्यांच्या आलं होता आदिलशाहकडे। मग महाराजांनी ताब्यात घेऊन 12.5 एकर किल्ला वाढवला। तुम्ही पावती फाडली ती दुसरी तटबंदी आहे, त्याच्याखाली पहिली आणि वर एक तिसरी। एकूण एक किल्ले 3 तटबंदी आहेत, 3 वॉल्स, म्हणजे 1 to 3। तुम्ही मालवण सिंधू किल्ला बघितला, त्याला एकच सिंगल तटबंदी आहे। सर महाराज किल्ले ओळखायचे असतील, तुम्हाला 5 हनुमान मंदिर लागलं, वर शिवलिंग, भानुमातेचं मंदिर। तुम्ही ज्या ठिकाणी पावती पाडलात त्या ठिकाणी काय लिहिलं आहे, जिबीचा दरवाजा। सर जिबी हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला, इन्कॉरिडोर। मग चेकिंग करून आतमध्ये चेक पोस्ट। पूर्वी जर किल्ला बांधकाम केले सिमेंट नव्हतं सर, सिमेंट नंतरचं आहे। मग त्याच्या वापर काय करायचं, गुळ वापर। गुळ म्हणजे जागरी, गुळ, चुनं, शिस, राळ, कात्या, बेलफळ आणि हिरड्याची पानं, हे मेन पिमेंट इंटर लॉक लॉक सिस्टीम। वरती जे वल आहे सर तुमच्या डोक्याच्या वरती बाजूला, त्याला जंगी म्हणतात, गन पॉईंट। म्हणजे बंदुकाला मध्ये धनुष्य मारायचा, शत्रू सर इकडनं बघू शकत नाही, खालून वरून आपले माळे बरोबर टिपू शकतात। तुम्ही आता महाराजांचा किल्ला कुठचा पण बघा, हा दरवाजा कसा गोमुख आहे बघा, टनल टाईप। सर असा का ठेवला असतो, शत्रूला डायरेक्ट दरवाजा अटक करू शकत नाही। कसं आहे, मेन शत्रू दर्शन आहे म्हणून पुढे शत्रूंचे हाती होते डायरेक्ट धावत यायचे की दरवाजा तोडायला प्रयत्न करायचा। सर ॲक्च्युली दरवाजे तुटू नये की दरवाजे खेळ असेल दिसेल बघा, दरवाजेवर खिळ्यात बसवलेले, ही टोकन झिजलेली आहे, कारण हत्तीने टक्कर मारली मस्त खेळ लागायला पाहिजे। वरती मारता नगारखाना आहे सर, मोठा एक ढोल नगारा वाजवायला। मग समजा शत्रूंनी जर अचानक आला का सैनिकांना सावध करायचं आणि 2 साल्या जेवढ्या सिक्युरिटी। हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, मेन डोर सर, याला नाव आहे दिंडी दरवाजा। दिंडी पूर्वी कसं होतं, या दरवाजाची एकच टायमिंग असायची। सध्या सुरू मानून गेला 6 वाजले की दरवाजा बंद, का तुम्हाला रायगड इकडून दूर इकणारी गवळण जे आपल्या बाळासाठी तरबंदी होतो तो असा दरवाजा असायचा।
समजा हा जर पूर्ण झाला की नाही तर उद्या छोट्या ओपन आहे त्याला दिंडीमध्ये चौकोन मग दिसतोय तो. सर वरती मात्र नगारखाना आहे, मोठा एक ढोल नगारा वाजवायला. मग समजा शत्रूने जर अचानक हल्ला केला तर सैनिकांना सावध करणार सर. हे 2 साला देवडे आहे सिक्युरिटी. तर आपण आता ऐतिहासिक शब्द देवडे आहेत, पण इंग्लिशमध्ये आपण कॅबिन म्हणतो. असं सिक्युरिटी गार्ड हे बघा कॅबिन टाईप आहे बघा. आता पुढे आपण पॉईंटला माहिती घेऊया. चला, काही तोफांमध्ये फरक असतो सर. बांगडी तोफ, सरळ तोफ किंवा मेंढा तोफ. का देवरी किल्ल्याला सर मोठी मेंढा तोफ दौलताबादला, आणि मुरुड ज्यांची केलं सर कालामडीची रिंग रिंग जोडलेली तिने सरळ आहे. सर दारू बोलतोय इकडे समोरून टाकून भरायची पुढून. कारण ह्या तुला कसा लहान व छोटा स्मॉल साईज, आणि बत्ती इकडनं व्हॉल एक छिद्र पाठीमागे बघा. इकडनं बत्ती दिली प्रेशरून गळा उडणार आणि तो भिंती जाऊन फुटणार. त्या ब्रिटिश काय करायचे लांबून जास्त आले करायचे. मग आपले जे सैन्य होते तो त्या गनिमी कावा गुरला वाटतं जेणेकरून त्यांच्या तुपात बंद करून टाकायच्या. तर या हॉलामध्ये खेळा मारला तो लॉक होणार बघा, बिलकुल चालू शकत नाही. तुम्ही तानापिठे बघितलं असेल त्याच्यामध्ये नागिन तोफ दाखवले तानाजीमध्ये. तेवढंच नव्हे, जो वाचन सैनिक आहे बाजू हौद असं पाण्याचं त्या सर पाण्यात डोकं घालून ठेवणार, नाही तर कानाचा पडदा फाटणार आवाजाने. कारण आपण सुरंग लावतो त्याच मोठा येतो. पूर्वी लोखंड कमी होतं सर. पंचधातू जास्त फॉल मेटल की तांबा पितळ जास्त कथील लोखंड लोखंड जिजून गेला असं बघा. तर जवळ खारं पाणी आहे, खारी हवा आहे, आणि तिने तो उन्हामध्ये आहेत. म्हणे तेवढी तापण्यात बघा, हात लावून बघा सर. हे बघा दुपारपासून उन्हामध्ये आहेत बघा, हात लावून बघा, अजून तापले आहेत बघा जास्त करून पाठीमागे. साठी सर्व किल्ल्या पण खाडीमध्ये जाते बघा. आता तो गोळे नाही, चोरीला गेले. होळी सण जोरात साजरा करतात किल्ल्यामध्ये सर. होळी उत्सव याच्यामध्ये देव आहे सर, हे वर्षाने परत काढणार. किंवा दसऱ्यात सोनीटला आपल्याची पानावर घेऊन ती प्रथा चालू आहे बघा अजून. आता मग या खलबत खाना सुंदर पॉईंट आहे आतमध्ये, या इकडे. खलबत खाना सर, खलबत खाना हा जुना शब्द आहे फारसी भाषेतला. सर खलबत खाना सर्व किल्ल्यावरती बघायला भेटते. त्याची रायगड, राजगड आणि विजय किल्ल्यावरती खलबत खाना बघायला भेटतो. सर खलबत खाना म्हणजे काय, तर गुप्त चर्चा करणे, डिस्कशन. शत्रू कसं मारायचं ते प्लॅनिंग चालायचं. पण महाराजांचे काय होतं, जेवढे मोजके सैनिक असतील तेवढे राजांच्या बाजूला. काही फितूर असले तर राजाच्या काय करायचं डायरेक्ट कडेलो. पण हा समुद्र आहे, जलूर किल्ला आहे, त्या ठिकाणी कळलं प्रकरण आहे. रायगड टाकमापुरी वाराबरोबर खालती. कोकणामध्ये काय करायचं सर, जलसमाधी आहे. पोत्यावर गोणीमध्ये एवढा मोठा एक दगड बांधायचा, बोटीतून मार सोडून द्यायचं, त्याला जलसमाधी म्हणतात. तुम्ही काय बोला या सरदार मी गणेपूर्वी शाहपुरी वेगळी नाव असायची. मग त्या घोडेशे पळायचे म्हणजे मावळशे वावरायचे की दुर्गरातना तुम्हाला बघायला भेटत आहे. सर याच्या पायऱ्या उंच आहेत, टेप्स पायऱ्या अशा उंच, त्याला काय महत्व आहे. कारण डच इंग्रज पोरची उंच होते, टॉल होते बघा. पण महाराजांची उंची कमी 5.5 फूट सर. कारण मावळे पण कमी होते उंचीचे. कारण एखाद्या शत्रूला सर इथून पळू लागला धावता पाडायला पाहिजे, गुडगा आपल्याला पाहिजे. म्हणून बघा मॅडम, कारण आपले मावळे सह्याद्री दरे करून फिरायचे व डोकं आपल्याला पाहिजे. दऱ्या पण होती छोटा आहे बघा, लगेच पाहता येत नाही. चौकाशी बघा वरती इकडे भाग. पण ही खाडी सर भयंकर मोठी आहे. ही वाघोटन खाडी खारेपाटणला वाघोटन खाडी गोवा रोडला गेली आहे बघा. डायरेक्ट पुढे गेले कोल्हापूरला गेले बघा सर. गगनबाण नदी त्याला संगमवाडी शुक नदी, हा ती पहिली तटबंदी खाली आहे बघा, ते बसले आहेत ती. ही मग दुसरी आहे बघा, आणि तिसरी आहे वॉच टॉवर आरमार बघण्यासाठी देखरेख टेनी वरून खाडीवरती नियंत्रण ठेवायचं, देखरेख करायचं बघा वरून. म्हणजे पूर्ण इकडे वॉचिंग करायचं. म्हणून महाराजांनी केला वापर का नेव्हीसाठी नेव्ही फोर्ट. करा विजय किल्ला जलदुर्गाची राजधानी आहे जलदुर्ग. व तेव्हा इथून किल्ल्याला तुम्हाला 3 तटबंद्या बघायला भेटत असतात. या इकडे पुढे तेव्हा पहिली वॉल, ही दुसरी आणि तिसरी, 3 आहेत. 3 वॉल, 3 वॉल्स. समोरची ही 2 आणि ही 3. या पटापट या सर. महात्मा मला बोललो होतो शिवाजी महाराज किल्ले ओळखायची असती सर. आपल्याला पाठीशी हनुमान मंदिर लागलं. हे शिवलिंग आंग्रेकालीन आहे आणि आतमध्ये हनुमंतीचं मंदिर.
पूर्वी या किल्ल्यावरती सर त्या कोण कमांडर, एक म्हणजे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे आणि शेवटचे आपल्या गावातले झुळप सरदार होते. त्या गावामध्ये वाडा आहे सर. सर आंग्रे हे शिवभक्त होते. कुणकेश्वर मंदिर पाहिलं असेल सर. कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोकणची काशी आहे, मग तीर्थक्षेत्र सर. कुणकेश्वर इथून ज्या खोटी मीटर व त्यावेळी संभाजी आंग्रे दर सोमवारी इथून पायपर्यंत जायचं चालत कुणकेश्वर दर्शनासाठी. संभाजी आंग्रे सर काही काळानंतर त्यांना दर्शन मिळत नव्हतं सर, की जवळ दर्शन मिळावं. दृष्टांत झाला, ज्या ठिकाणी तोफगोळा पडेल त्या ठिकाणी मंदिर बांधायचं. सर आंग्र्याने काय केलं, इथून दक्षिण दिशेवरती 2 तोफे टाकले. स्वयंपिंडी प्रगट झाली की गावात तुम्हाला इथे पोलीस ठाणे आलं, पोलीस ठाणे गावामध्ये. मग तिकडे एक रामेश्वर मंदिर आहे डोंगरात कोरलेलं, ते बघण्यासारखं आहे. आता शेवट सरदार झुळप म्हणजे कोण, जावळीचे चंद्रराव मोरे. पण काय म्हणत, मोरे फितूर होते, महाराजांचा विरोध होता. पण इकडे सर त्यांनी चांगलं काम केलं. ते म्हणजे कुठलं, रत्नागिरी रत्नागिरीला रत्नदुर्ग. कारण आंग्रेने एकूण रत्नागिरीला 5 किल्ले बांधले. अमोलगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग आणि जयगड. रत्नागिरी किल्ल्यावरती लढाई झाली ब्रिटिश आणि दुपारच्या मध्ये. दुपारी एक हातून आणली दादरवरती संतान दास, त्या दादावरती घंटा सर, त्या रामेश्वरमध्ये बांधलेली मोठी घंटा आहे चौकावर अशी मोठी 2 किल्ल्याची आणि त्यावेळेसाठी संभाजी तर या काही फ्लॅग होती. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे सर. एक मेला मोठा इकडे तिरंगा झेंडा होता. भारतामध्ये झेंडा आपला 3 क्रमांक लागतो बघा. लालकोट दिल्लीचा 2 नंबर, नंतर नवी वाशीचा 1 नंबर आणि आपला 3 नंबर. 21/14 झेंडा असतो वरून खालपर्यंत बघा. कारण वारा भयंकर असतो, मिलिंग केलं बांधायला वगैरे. आता पूर्वी या किल्ल्याला सर पाणी कसं 4 बाजूला वरून आपण माहिती घेऊया. थोडे कमी या, कारण वरती तुम्हाला ऐका समोर तो भगवा झेंडे समोर 2 आहेत ना भगवे झेंडे. मग सर त्या ठिकाणी पूर्वी पाणी होतं आणि तो खंदकबाग की नाही म्हणजे काही काळानंतर बुजून गेला. ती लाकडी साखर उडन ब्रिज, खाडी आणि बीच हा भाग पूर्वी केलेला जुळला होता सर 4 बाजूला. म्हणून याला पहिलं केलेला घेरिया होतं सर. की तुम्हाला इथे गिरिया म्हणून गावलं, गिरिया गाव त्यातून घेरिया होतं बघा. महाराज ज्यावेळी किल्ला जिंकला आदिशा म्हणून 1653 साली त्याचं बांधकाम होतं सर विजय संवत्सर. कारण नवीन विजयादशमी या दसऱ्याच्या मुदत विजयदुर्ग नाव दिलं बघा सर. पहिले घेरिया नंतर विजयदुर्ग. आता प्रत्येक किल्ल्यामध्ये गोडपाणी असतं. आपण मध्ये देवाची कधी नारळ पण तिकडे खारं पाणी आहे बघा आणि गोडापाणी समोर तेव्हा रान वाढलेलं आहे ना. आता त्यावेळी महाराजांचा गरिमी कावा शत्रू कसं फसवायचं. आपल्या हनुमान मंदिर समोर दिसतंय, वरून मंदिराचा कळस बघायला म्हणून दिसतंय दरगाट आहे, मस्जिद टाईप. पूर्वी मंदिरात शत्रूंपासून जास्ती धोके असायचे. शत्रू जर आला त्यावर हल्ला करून तशी आयडिया केलेले आहे बघा. तर आपल्यामुळे कसे कमी होते बघा 300 पर्यंत. त्यांच्यापर्यंत सैन्य त्या तोंड द्यायला पाहिजे मग तशी आयडिया आहे बघा. पाठीमागे बघा इकडे डायरेक्ट पाय टाकायला नाही तर. किल्ला पिक्चर सगळीकडे किल्ला पिक्चर मराठी तो लाल मुसे चिन्मय काळे आणि अमृता सुभाष आणि सर सेनापती अमिराम मोहिते, रवींद्र तरडे, सावकाश मित्रा. जो दरवाजातला मेन डोर दिंडी दरवाजा त्याला कडी पण टाकायची बघ. दरवाजाला कडी बघा इथून टाकायची. त्याला आगळ म्हणतात की आडसर किंवा अण्णा. इथून टाकायचा लाकडी खांब जवळ 30 फूट लांब. या भिंतीतून दुसऱ्या भिंती लोटायचे. आणि हे सर आहे दारुगाज कोठार, दारुगा साठा करून ठेवणे. वरचं बांधकामात दगडी बांधकाम आहे. हे आता असं कोण बनवू शकत नाही. हे कसं माहिती आहे, हे स्टोन लॉक लॉकिंग पद्धत. समजा याच्यात सर किती पण हल्ला झाला का होऊ शकत नाही. समजा का तोगोळा पडला लगेच घसरणार. बांधकाम स्लो आहे बघा. कारण पाऊस पडला पाणी येत नाही, पूर्ण इंटरलॉकिंग आहे. हा इकडे मधला दगड आहे. याला इंग्लिशमध्ये की स्टोन म्हणतात. की म्हणजे चावी, मराठीत पाचड. सर हा दगड माहिती आहे हा वरून ठोकून बसलेला असतो. हा एक दगड पडला की नाही सर्व बांधकाम खालती कोसळून आर्च पद्धत. कारण याला म्हणतात हेमाडपंथी बांधकाम. तुम्ही दुपारी आलात तिकडे तुम्हाला गरम होणार पण आतमध्ये गारवा असतो बघा. आता वटवावळ वगैरे असतात आतमध्ये, बेड्स वगैरे. त्या खालबात खाण्यामध्ये भरपूर होते बघा. आता यावेळी नव्हत्या. आता वरती हल्ला करायचा चोर रस्ता. पलीकडे पाणी आहे बघा. आता गेल्यानंतर बुरजावर आपण जाणार पण आतमध्ये काळोख नाही. सूर्याचीकडनं दोन्हीसाठी पुजारी देत आहेत. या सावकाश या कुठल्या पिक्चर शूटिंग झालं होतं पिक्चर मराठी. तो लहान मोठे चिन्मय काळे आणि सर सेनापती अमिराम मोहिते, रवींद्र तरडे ती लढाई दाखवलेली. इंजिनिअरिंग तू पण एकदम माहितीची गरज आहे. चला कोण ऐकू नको ऐका आपल्याला गरज आहे. काय चला
ते लागेल बरं का कोण कोण तिकडे होतो आपण, लगेच आलो बा खालती. आता ऐका, माहिती ऐका सर. बघा, हे गोल बुरुज आहे, हे गोलचे राऊंड, याला बुरुज म्हणतात. तर या बुरुजाला नाव काय? तो पूर्वी खूप लढा तोफा मारा. खूप म्हणजे का तुम्ही जास्ती लढा, कमी लढू नका. तर या बुरुजाला पूर्वी 12 तोफा होत्या. प्रत्येक चौकोन आहे ना, याला 2 तोफा होत्या. एक चौकोन आहे, याला फांजी बोलतात, आणि जे होल आहेत याला जंगी म्हणतात. तर या बुरुजा उपयोग काय? तर मधामध्ये एंट्री केली तो गोमूदर दिसत नाही बघा, कारण मारा झाला या बुरुजावरती होणार, पुढे मध्ये जाऊ शकत नाही बघा. कारण शिवाजीवाणी किल्ल्यावर खास या किल्ल्याचं नेव्हीसाठी नेव्ही फोर्ट, कारण 16 नेव्ही स्थापन केली. तुम्हाला जे ते रामेश्वर मंदिर लागलं जे ते गावामध्ये, तर तिकडे आपली आरमारी गोदी आहे. गोदी म्हणजे डॉकयार्ड. गोदी लांबी 355 फूट लांब आहे आणि 270 रुंद आहे. त्यावेळी आपल्या सैनिकांची झालं म्हणजे नावी 700 जाधवची लढाऊ. लक्षात ठेवा, तिकाटी, मचवा, पगार, गुराब, दारू, गलबत. नारायणपाल म्हणून जात होतं. एका बोटीवर 60 बोट आहे, 60 तोफ एका नावीवर. किल्ल्याभोवती 100 बोटी सज्ज असेल. ही खाडी आहे, ती पाठी अरबी समुद्र आहे. मग तिकडे ब्रिटिश येणार, मग आपले सैन्य लपून बसायचं. ब्रिटिशांनी पुढे झाले यायचं, पाठीवर घेरा घालायचा. मग इंग्रजी घेणारा घेरी हे जंगी खालून मॅडम काही दिसलं आपल्या मग. हे बघा, हे जे होल आहे बघा, या होलातून बघा डायरेक्ट गेटवर, या होलातून इथून पाहिजे डायरेक्ट गेटवर नेम चुकणार नाही बघा, बिलकुल. इथे तर मातीच हे बघा डायरेक्ट पाणी आहे बघा मॅडम, तिकडनं बघा डायरेक्ट पाणी आहे. आता आपण 2 मिनिटात लगेच पाण्याजवळ जाऊ शकतो. भुयारी मार्गी असा मार्ग खाली आहे. काय भुयारी मार्ग डायरेक्ट समुद्रात बाहेर पडत असतील त्या दरवाजाने समोर भुयारी मार्ग. बरोबर. किल्ला राजाभाऊच्या काळातला 5 एकर बांधायला तटबंद किती रुंद आहे बा सर? जवळजवळ 8-9 रुंद आहे बा सर. कारण या बांधकाम फरक आहे. राजाभाऊ म्हणजे भोपाळ सर. राजाभाऊने एकूण 16 किल्ले बांधले. वासोटा किल्ले टाइमला कोयनाधरण, वासोटा, अजिंक्य तारा, चंदनगड, वंदनगड, पन्हाळगड, विशेषगड, रांगा, बुदर किल्ला, विजय किल्ला राजाभाऊने बांधला सर. हा वरचा बालेकिल्ला सर. कारण शेवटपर्यंत बालेकिल्ला करून जाऊ शकत नाही. कारण एकदा बालेकिल्ला हातातून गेला गेला समजायचं. शेवटचा पाय बालेकिल्ल्याचा. आता मी तुम्हाला ते दारुगोळ कोठे दाखवलं, हे धान्य कोठे ते दगडी बांधकाम. समजा बाहेरून जर किल्ल्याला वेढा पडला तर धान्य स्टॉक करून ठेवायचं. तसं एक पन्हाळी शिजवणं कसा वेळा 6 महिने तो प्रकार. अधिकारचा मार्ग सेम पावनखिंड आहे बघा, काय फरक नाही. जर आपण पावनखिंड हा बरोबर. डायरेक्ट सी पॉइंट पाण्यामध्ये मार्ग गेला. मग इकडे बोटीतून माल सप्लाय करायचा सर. हे गोडाऊन आहे, त्या 2 मावळे बस होते माल पासिंग करायला. आता खाली उतरल्यावर पाणी आहे, मग आपण बघितलं तेच. पण तिकडे कशी आयडिया होती, किल्ल्याचा अखंड दगड एकच आहे, वही स्टोन पूर्ण, तो मध्ये कट केलाय बा डाव्या साईडला. मग भाजी शत्रू आला त्याला ते भैरमध्ये दिसणार नाही, दगड दिसतो पूर्ण. डायरेक्ट खाली पाणी. म्हणजे इथून ना धान्य आणून ठेवायचं इथं गोडाऊन. इथे बाजरी, ज्वारी, नाचणी इकडे माल सप्लाय करायचा. तुम्हाला खरं वाटणार नाही, त्यावेळी एक मावळा 40 रोटी खात होता. एक मावळा ठेपेला मावळा बोकड खातो म्हणजे बघा काय ताकदवर मावळे असतील त्यावेळी. सर हे आहे सदर. सदर म्हणजे काय, ते वेटिंग रूम, बैठकीची जागा. मग अनोखी जर व्यक्ती आली तर नावाची काही चौकशी करून नाही. थोडक्या अँटिकॅम इकडे कारकुन बसेल लिखण्यासाठी वगैरे, सरचिटणीस वगैरे. पूर्वी असं वरती ओपन नव्हतं की याच्यात लाखी छत्त्या पण ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकले. तसे व्यापाऱ्याने राज्यकर्ते बनले. पण प्रत्येक वेळी या किल्ल्यावरती शिवाजी महाराज नव्हते तर महाराज कोणते, तुकोजी आंग्रे, मग कान्होजी आंग्रे,
तुळा जांगरे, संभाजी आणि माना जांगरे. सर नवी पिढी आता अलिबागला चालू आहे, अलिबाग. आणि बहुतेक सर नेव्हीमध्ये आहेत. जर काही किल्ला कार्यक्रम असला रघु जांगरे किल्ल्यावरती अजून येतात. सर इकडे सुद्धा झाली की दरबार बघा, रायगडच्या भारी आहे दरबार हॉल, तेवढा मोठा आहे दरबार. सदर नाही ना सदर मध्ये नाही ना. सदर म्हणजे वेटिंग, चौकशी करून चौकशी कक्ष, थोडक्यात इन्क्वायरी डोर. ही पालखीची जागा, पालखी 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 हा आले महाराजाला उतारून ठेवण्यासाठी. पालखी ठेवण्याची जागा. तुम्हाला ऐकायचं आहे ना, मेन प्रश्न पण असेल शिवाजी महाराज या किल्ल्यावरती ते येऊन गेले. महाराज फक्त सर एकदा येऊन गेले बघा, एक वेळा. कारण त्यांच्याशी वेळच नव्हता. आणि वेळ कसा असेल बघा, 300 मावळ्यांनी 360 किल्ले जिंकले. वर्ष 365 दिवस प्रत्येक त्यांनी भेट द्यायची होती. जशी रायगड, राजगड, पन्हाळगड. कारण राजगडवरून त्यांनी रायगड नवीन ह्या मारून दरबार हॉल, तिकडे सिंहासन जागा होती. कारण इकडे कसं होतं लाकडी सिंहासन, पण रायगडला 32 सिंहासन सोन्याचं होतं. मी त्यातले एक मन 1280 वनासी असेल ते पण काही इंग्रजांनी लंपास केलं होतं 1280 किलो. आता ज्यावेळी ह्या ठिकाणी इंग्रजांनी यायला केला 1717 साली हे वर्ष सर्व उद्ध्वस्त करून वरून लाकडी, त्या लाकडी छप्पर जे हॉल आहेत लाकडी कमी लाकडी तुळे सर बघा. आता एवढं ओपन असून सुद्धा तुम्ही इथून जरी हळू बोललात त्या भिंती पण ऐकायला जातात बघा. त्या तिकडनं हळू बोललात तर इकडे ऐकायला येत बघा. बघा लगेच बघा जाऊन. आता तुम्ही असा करा, सर्वांनी तिथे जा त्या कोपऱ्यात जा. सर्व नको बघा. मी आता अगदी हळू बोलतो, ऐका. जय भवानी. परत बघा, हर हर महादेव. एक मिनिट तुम्ही तिकडनं बोला की जय जय शिवाजी महाराज. बघा ते किती हळू बोलले होते, मनामध्ये बोलत होते, तरी पण मी ओळखलं लागेल. जय माऊली. माऊली मीटिंग चालू असते वेळी त्याच्यामध्ये काय कुजबूज चालू असली शेवटपर्यंत कळत होतं. पूर्ण जर पॅक असतं अजूनच सुंदर आला असता. यालाच म्हणतात भिंतीला कान असतात. तो प्रकार इकडे आहे. घरी जर बोलायला आवाज येत नाही मला लगेच ऐकायला. आणि जर याचाच उपयोग थिएटरमध्ये करतात ॲकोस्टिक. बाबा हे बघ या साईडला घोडे बांधायचे, घोड्यांची पागा म्हणजे हॉर्स स्टेबल, कार पार्किंग, हॉर्स पार्किंग. मग इकडे घोडे बांधून मिटिंगला जायचं. पण त्यावेळी कसं होतं आपल्या घोड्यांची सर जास्ती गरज नव्हती. समुद्रात जास्ती लढाई होत होत्या की जेवढे बुर म्हणजे मग पायऱ्या उंच होत्या. पण आंग्रेकालीन आपल्या सैनिकाच्या बायका किती उंच होत्या, बाया तुळशीवरून जाऊन बघा किती हायटेड आहे ते. आता फॅमिली त्यांची उंची पुरत नाही खरं सांगायचं म्हणजे. कारण बाजूला तलाव आहे ना त्यातून काढून देवपूजा करणे. सैनिकाच्या राणी सोल्जर शिवाय महाराजांच्या 99 महाराजांच्या 8 राणी होत्या. 8 म्हणजे 6 राणी राजवाडी सोयरी करून घ्यायचं मेन पॉवर. कारण एक राणी केली सर्व मावळे त्यांना लढावी ही महाराजांची सोयरी करायचं बघा. ते राणी वसतात तिकडे राणी याच्या पूजा करायला वगैरे. आता सर आपला खाली भाग संपला. हे अरबी समुद्र, अरबी एनसी. चला जिंकला आदिशाहून 1653 साली बबाजीने इकडे फडकवला होता बघा सर. ही निशाण इकडे खरी आहे. हा डोंगर तो खांब आहे ना तेव्हा तो लाकडी होता. कारण 2 ठिकाणी महाराजांनी बबाजीने फडकवला. एक प्रत्येक तोरणगड पुण्याला आणि आपली जोडी किल्ल्यावरती. तर या खांबाचा उपयोग काय करतात, समजा गावामध्ये काय वादळ झालं, तुफान झालं तर मेरिटाईन बोट त्यावर बावटा लावतात मच्छर बोटने इशारा देण्यासाठी. मग कसं 1 नंबर तुफान मग 2 नंबर तुफानचा बावटा लावतात वरती. मार्ग चालू भुहेर मार्ग हे 3रं भुहेर मार्ग बंद आहे. धुपांच्या वाड्यामध्ये गेले शेवटचे सजा होते धुळप. कारण सर एवढं उंच आहे ना एक मावळा घोड्यावरून बसून जाऊ शकत होता. एवढं हायटेड आहे ते. सध्या बंद आहे बघा. बरोबर भाव आहे. पूर्ण दगड वगैरे जाऊन पूर्ण पॅक झालंय. तुम्ही कोल्हापूरचा पन्हाळी किल्ला बघितला असेल, बघितलाच नाही पण मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो. पुरी पन्हाळी किल्ल्यावरून लिंबू सोडलं तर भवानी म्हणजे ऐकून माहिती असेल लिंबू. तर लिंबू हे नुसतं सोडत नव्हते, पुरी संदेश होता खालीचा. म्हणजे आता आपण मेसेज पाठवतो लिंबू आले की समजायचं काय ते लढाई करायची खुणा होती. त्यामुळे गुप्तहेर कोणते भरजी नाही बहुरूपी कधी गोसाई भिकारी रूप घ्यायचं. त्यानंतर एकच ओळखतो महाराज ओळखते बाकी कोण ओळखत नाही बघा. कारण सर औरंगच्या पुढे दिशुप्तेर जेवून गेले तर त्याला समजलं नाही. गुप्तहेर जेवून गेले तरी नंतर समजलं की महाराजांचे मावळे आहेत म्हणून.
महिषासूर मर्दिनी आहे मूर्ती. आता इथे घराची आपल्या किल्ल्यावरची वंश आहेत आहेत गावामध्ये आहेत अजून किती घर आहेत टोटल? भरपूर आहेत. जे उंचावळ आहेत सकपाळ सागवेकर आहेत अजून. काही मुंबईला असतात. तो दिवा आहे सर पूर्वीचा. हवा दिवा बघा तो दगडी दिवा आहे तो. दगडी दिवा. म्हणजे एकदा तेल टाकले बघायला नको. किती पुढं आहे तो दगडी दिवा? हा तो बघा समोर गोल दगडी दिवा आहे तो. गरम भयंकर होतं इकडे. आणि बघा तुम्हाला हवा लागत नाही बा जरा पण आता इकडे बिलकुल हवा लागणार नाही सर. त्याला कारण आहे सर. या ठिकाणी एक खगोल शास्त्रज्ञ खगोल तुम्ही कुठला तर हेलियमचा शोधला हेलियम. सर हेलियम म्हणजे HE सूर्याजवळ हे साईबाचे होते चौकोन भाग. नंतर प्रेक्षक सापडलं हेलियस. हेलियस म्हणजे सर ग्रीभाषेत सूर्याला हेलियस म्हणतात. नंतर ज्ञानपीठे येत घेतले सूर्याभोवती त्यामुळे पिवळचा 3 कडे दिसली रिंग दिसले वलय दिसले. मग सक्षम करायला सर जे काही नॉर्मल लॉकरीकडे गेले लॉकियर. मग त्यासमोर हेलियम आहे म्हणून मग दरवर्षी 18 ऑगस्टला हेलियम साजरा करतात. हेलियम डे. काही खगोल शास्त्रज्ञ कॉलेजचे विद्यार्थी येतात. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर या ठिकाणी जवळ आहे. जगात पहिला शोध इकडे लागलाय नंतर गुंटूर आंध्र प्रदेश म्हणून याला हेलियमचं पाळनागर समज जन्मस्थान. मग दरवर्षी 18 ऑगस्टला गॅस फुगे मोठा कार्यक्रम होतो. गॅस फुगे उडवतात तिकडनं. कारण केंद्रबिंदू मध्ये बघे सूर्याचं या ठिकाणी सर. चला ती याच्यापेक्षा मोठी आहे. हा पुजारी इथं करतात पूजा रोज असं नाही. ती सरळ होत्या बघा. पण ह्या तुम्ही नाव काय दिलंय जखणीची तोफ की जखीन म्हणतो की नाही डाकीन चटकीन म्हणजे भूत याचा अवघड साहित्य. मी ते काय सर उपमा दिलेली आहे. कारण शेवटपर्यंत शत्रूने पिशा सोडला नव्हता. ही तो वेगळा आहे बघा. रिंग रिंग इकडे दोडे कलाल बांगडी मुरुड ज्यांच्या मूर्ती पाहिजे सर. याचा जो तो गोळा आहे कसा फिरकी गोळा स्पिन होऊन जाणार. कारण एवढा जर होल असता भगदार पाडणार. बॉल स्पिन टाकून तो प्रकार. आणि स्टँड आहे चाका आहेत लांबून मशरूम वाटतात बघा. ते जे होल आहे ना ह्या दानवी टाकले चाक तयार झालं. आता मगाशी पूजा करून गेले मानकरी धुरी म्हणून असतात. ते शुक्रवारी बुधवारी आणि रविवारी पूजा करणार टोपीची. आता सर बघा मारा करतोय तोंड इकडे नव्हतं कारण इकडनं मारा करणार कारण समुद्र मानकी शत्रू येणार. आता मग मी मला खालबत का मी इको दाखवला होता. समजा काय मावळ्यांची गडबड झाली मग त्यांच्या इको साऊंड काही नव्हता बघा. काही करणार नव्हता कारण आपण आता माईक लावतो. मॅडम बघा त्यांचा विदाउट माईक 17 मीटर 2 पॉईंटला इको येतो. मोबाईलला रेंज फुल आली बघा एकदम. हॅलो 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 बघा फुल रेंज. पण आपण काय म्हणतो मोबाईलची रेंज जाते मधनं आवाज येणार नाही बघा. आता सर तिकडनं आवाज येणार नाही. हे समुद्र दिसते हे राजवंशच्या काळात धान्याचं कोठार जुनी इमारत. वर व्हाईट बंगला असतो ब्रिटिश कालीन बांधकाम आहे नंतरचं. मग ते कोण घेतलं PWD शास्त्रीय विश्रामगृह. त्याच्यानंतर काय बदल केला नव्हता बघा सर. या दाखव हवा लागत नव्हती पण इकडे AC चालू आहे आता. या इकडे इथं नाही ना. हे बाहेर आहे. चला इकडे अरे इकडे इकडं खालून तो घोड्यांचा रस्ता घोडे फिरण्यासाठी पूर्ण हॉर्सेस रूट. ऐका जरा आता खालून जरा आता इकडे माहिती ऐका बोल नका प्लीज. सर बघा कान्होजी आंग्रे सरकारी सेनापती होते. ती दर्या सारंग समुद्रामध्ये काय करायचे सर जकात उसकरी टोल घेणे. आणि ब्रिटिश काय करायचे आपल्या हद्दीमध्ये व्यापारी जकात देत नव्हते. त्यांना फसवण्याकरता आंग्र्याने काय केलं सर एक 5 किलोमीटर डमी फोर्ट समोर डोंगर आहे बघा. आता तुम्हाला तटबंदी दिसणार आहे कारण थोडं क्लायमेट बदललेलं आहे. कारण तिकडे एक भिंत अशी तयार केलेली तर लेफ्ट साईडला गोवाजवळ आहे. गोवाजवळ ते पोर्तुगीज डच ते ब्रिटिश बॉम्बे तिकडे नाही त्यांना खरा किल्ला दिसत नव्हता. किल्ला समजून त्या किल्ल्यावर त्याला चढवायचा. सर ब्रिटिशकालीन बोटी वेगळ्या होत्या लांब नांगरपट्टी कारण इंग्लिशमध्ये व्ही-शेप मग त्या तुटाव्या. त्या बुर्जासमोर बाहेर 400 फूट अंतरावरती आतमध्ये भिंत बांधून ठेवलेले आणि वाटू वाल आहे समुद्रात. ती जमिनीपासून 14 फूट उंच आहे 14 फूट. सर आपल्या हद्दीमध्ये येऊन त्यांची झाडं का तुटतात. शोध कधी लागला 95ला. पुण्याचा एक ग्रुप होता गुच्चू ग्रुप. त्याने काय केलं सर पाणबुडी ड्रायव्हिंग केली आतमध्ये. खरोखर भिंत आहे की नाही. मग भटकंती आली मिलिंद गुन्हा जेवून गेले. त्या टीव्हीवरती दाखवले वेस्टा माझावरती अशी आतमध्ये विहाकारी भिंत आहे समुद्रामध्ये. नंतर 2 गॅसमध्ये खंद होता सर. खंद म्हणजे मोठ पुरी खंद म्हणजे पाणी सोडून मगरी सोडत क्रोकोडाईल
शत्रू आतमध्ये येऊ नये म्हणून. आणि तो मगरी वगैरे खाऊन टाकणार. वर खरं वाटणार नाही. पावसाळ्या भिंतीवर लाटा येतात जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये वगैरे. कारण मध्यंतरी बिपरी जेव्हा वादळ होतं बघा, गुजरातला गेलो होतो वादळ, त्यावेळी याच्यावरून लाटा येत होत्या बघा. पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देतो नंतर, माझे व्हिडिओ केलेले आहेत. हे धान्य कोठार. आता आपण तिकडच्या दरवाजाला जाऊया चला. वाघ्या दिसणार नाही तुम्हाला, मुंगी दिसणार नाही, एखादा पाल पण दिसणार काही दिसणार नाही बघा. घर वगैरे काही नाही होते बघा, काहीच नाही गोष्ट वगैरे. आणि आताच्यामध्ये पाणी असतं, अपघात घडले असते. तर आता एक कलाकार वेगळे आहेत, डायरेक्ट आतमध्ये सूर मारले असते. बरोबर. सिंदूर किल्ल्यामध्ये 3 विहिरी आहेत, दहीबाव, दुधबाव, साखरबाव. तर इकडे पण एक विहीर आहे 10 फुटावर गोडं पाणी. म्हणजे आपण म्हणतो एक देवाची करणी, नारद पाणी. व त्या विहिरीमध्ये पाणी पिऊन बॉटल आतमध्ये टाकतात सर, असे कलाकार आहेत. कारण विहिरीला जिवंत झरी चालू आहेत. मी तुम्हाला विहीर दाखवतो, समोर आहे बघा, घोड्याच्या नाली.